नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आता पावसाचं प्रमाण सुद्धा वाढलंय. थोड्या ठिकाणी पावसाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. नदीच्या पाणी पात्रात सुद्धा वाढ झालेली आहे. काही सखल भागातून पावसाचं पाणी जे आहे, पाणी साठलेलं आहे. मुंबई परिसरातून, पवई परिसरातून, सखल भागातून पाणी जास्त साठलेलं आहे आणि मुसळधार पाऊस तिथं चालूच आहे. अशा प्रकारची गोष्टी घाट परिसर, कोयना धरणाच्या आसपास चालूच आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे. तर असाच परिस्थितीचा पाऊस कुठपर्यंत आहे? 24 तासात कुठल्या भागात कोणता कसा पाऊस आहे? तो आपण पुढे जाऊन पाहूया. तर 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. दापोली, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर पश्चिम भाग, सातारा पश्चिम भाग, बेळगाव पश्चिम भाग, गोवाचा परिसर, सिंधुदुर्ग परिसर, कणकवली आणि संपूर्ण कर्नाटकचा पश्चिम भागातून मध्यम, काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हे मॉडेल दर्शवत आहे. आता सध्या पाहायला गेलं तर संपूर्ण किनारपट्टी भागातून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता या मॉडेलवरून दिसत आहे. मुंबई, दापोली, चिपळूण आणि पनवेल, उल्हासनगर या भागात मुसळधार पाऊस होणार आहे. आणि ते भोईनगर, परत वलसाड हा जो परिसर आहे, ह्या परिसरातून अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नाशिक, घोटी या परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मनमाड, अकोले ह्या भागातून मध्यम मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नंदुरबार, साक्री, धुळे परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. जळगावच्या परिसरातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. सिल्लोड, जालना, पैठण, अहिल्यानगर या परिसरातून मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. आणि त्यानंतर चिखली, मेकर आणि मजलगाव, खामगाव, अकोला, अकोट, अचलपूर, अमरावती, करंजलाड, वाशिम, यवतमाळ, आर्वी, वारूड, वर्धा, हिंगणघाट, नागपूर संपूर्ण विदर्भ पट्ट्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. गडचिरोली पट्ट्यात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. गोंदिया परिसरात सुद्धा मध्यम चांगल्या स्वरूपाचा पाऊस आहे. चंद्रपूर, पांढरकवडा, आदिलाबाद, आर्वी आणि पुसाळ, भोकर ह्या भागातून सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाची सरी येतील. अहमदपूर, उदगीर, लातूर, परळी ह्या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी येण्याची शक्यता आहे. धाराशिव पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता चांगली आहे. सोलापूर, धाराशिव, बार्शी, पंढरपूरच्या उत्तर भागातून करमाळा, अकलूज परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. सांगोला, सोलापूर पट्ट्यात हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. सांगली, आटणी पट्ट्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. विटाचा पूर्व भागातून संपूर्णतः मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर भागातून 48 तासानंतर पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र अमरावतीच्या उत्तर भागातून तयार होताना दिसते. इंदूर, अमरावती, कोटा या भागातून सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. पण अनेक नवीन कमी दाबाचे क्षेत्र पुढे जाऊन होण्याची शक्यता जास्त दर्शवत आहे. झाशी, रायपूर या भागात नागपूर, विदर्भ पट्ट्यात परत एकदा कमी दाबाचे क्षेत्र पुढे जाऊन होण्याची शक्यता आहे. त्यावेळी पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ह्यात पाऊस म्हणजे सांगली, सोलापूर, कोल्हापूर ह्या पट्ट्यातून पावसाचं प्रमाण जर पाहायला गेलं तर आधीमध्ये उघडीप पण जाणवते आणि मध्यम स्वरूपाचा चळका येण्याची शक्यता आहे. हा झाला 24 तासातील 48 तासातील हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.